आम्ही सकाळी प्रॉपर 6:45 वाजता ट्रेन सोलापूरला टच झाली सिद्धेश्वर, आणि आम्ही अक्कलकोटला आता आलो आहोत. मंदिराच्या मागच्या गल्लीमध्ये नाही, हे बघा ओपी2 म्हणून एक हॉटेल आहे. म्हणजे सगळे सकाळचे नाश्ता आयटम मिळतात. म्हणजे प्रॉपर साऊथवाले आपले इडली डोसा आणि उपीट वगैरे आहे. खूप छान क्वालिटी आहे. हे बघा दाखवतो तुम्हाला. सगळे एकदम बिझी आहेत, नाव मारत आहेत. क्वालिटी खूप छान आहे. थोडं कॉस्टली आहे पण वर्थ आहे. खूप छान आहे. चहा म्हणा किंवा पूर्ण ओव्हरऑल सगळाच नाश्ता, इडली डोसा उपीट, आणि एकदम स्वच्छता खूप आहे. मंडळी आम्ही नाश्ता करून आता इथे आलो आहोत. छोटासा विला बुक केला आहे आम्ही 7 जणांसाठी. आणि हे सामान अनलोड करतात सगळे. बाकीचं कुठे गेलं? हो हेच. यक्षित कुठे आलो आपण? हा कुठे? वेगळ्या मोडमध्ये येतो सध्या. मस्त एकदम लोकेशन आहे बघा. आजूबाजूला एकदम गावच्या सारखं एकदम. रात्री मला तर थंडी असेल इथे खूप. शेकोटी आपण पेटवू रात्री. हा का जमा करून या. पण डॉगी कुठे बघूया. ये इथे सगळे असे बंगलोज आहेत. जरा मंदिरापासून मला वाटतं 2-3-4 किलोमीटर लांब आहे. पण गाडी असल्यामुळे काय मला वाटतं. हां बघा इथे कुत्रा आतमध्ये. बाजूच्या बंगलोमध्ये कुत्रा. चल 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 चल. काय बघूया? घाबरत नाहीस तू कुत्तूला? चल जाऊ आपण. चल नंतर येऊ. चला मित्रांनो बाय. नंतर आपण दर्शनाला जाऊ बाप्पाच्या. फ्रेश वगैरे होऊ आम्ही आता रूमवर. चल ये बघा बंगलोमध्ये तुम्हाला रूम टूर देतो मी छोटीशी. चल ये पटापट सगळ्यांना दाखवू आपण. ये ये पटापट. चल 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 चल. इथे आम्हाला 2 रूम दिले 7 जणांमध्ये. ही एक आहे. ओके ओके. एवढी पण काय मोठी एकदम अशी मोठी नाही आहे पण सफिशियंट आहे 3-4 लोकांना. आणि ही एक रूम आहे. हे बघा मला तुम्ही बघितलंच असेल. आणि आज रात्री फुल धमाल करणार आहोत आम्ही. हो येस. बाहेर बघूया काय आहे. हे बघा आणि गारठा पण बऱ्यापैकी आहे. मस्त क्लायमेट एकदम. रात्री जर जास्त थंडी असेल ना मजा करणार आम्ही शेकोटी वगैरे पेटवून. फक्त यक्षितला सांभाळणं हे एक टास्क झालेलं आमच्यासाठी. हा पण तुमचंच आहे काका. गरम पाणी आहे ना? हा लादी एकदम काय गार आहे ना जमीन. ही बघ ही लादी जास्त गार आहे ब्लॅक वाली. रूम वरून आंघोळ वगैरे करून आता आम्ही हे बघा मागून येत आहे. इथे खंडोबा मंदिरला आलो आपण सर्वप्रथम. इथून आम्ही मुख्य मंदिरात जाऊ नंतर. आता आम्ही समाधी मठात जातोय. हे बघा सगळ्यांनी कसे टिक्के लावले छान छान.
श्रेयूचा टिक्का जरा पुसला आहे, त्याच्यामुळे श्रेयूने 2 रुपये कमी दिले त्या मुलीला. आणि ह्यांसाठी आणि हा बघा यक्षित आमचा. मंडळी हाय कर, हाय कर सगळ्यांना. पूर्ण. हे बघा त्याच्या टी शर्टवर पण तेच लिहिलं आहे, नॉट इन मूड टुडे. आज त्याचा मूड नाही आहे. ओके. आणि पूर्ण हे बघा केवढी लाईन आहे, रांगेत उभे आहोत आम्ही. आणि वातावरण एकदम मस्त आहे, गार, काही चिडचिड नाही, काय नाही, सगळं प्लॅननुसार होतं आहे ठरवल्याप्रमाणे. पर्जन्य. नमस्कार मंडळी. आता आम्ही सकाळी खंडोबाचं दर्शन घेतलं ना. हां, त्याच्यानंतर आम्ही गेलो स्वामींच्या समाधीला, जिथे स्वामींनी समाधी घेतली होती. आणि त्याच्यानंतर वटवृक्षाच्या इथे गेलो, मंदिराच्या इथे. आणि सगळी तिन्ही दर्शनं आमची एकदम वेळेत, जसं आयटिनरी आम्ही बनवली आहे की प्लॅनिंगनुसार चाललेलं आहे. 1:30 वाजता बरोबर आम्ही महाप्रसाद घ्यायला गेलो. आणि आता आम्ही चाललेलो आहोत गाणगापूरला. आणि आमचा छोटा लॉन्स्टर बघा झोपला आहे, त्याचा झोपायचा वेळ आहे दुपारचा 2 ते 4. आणि 5 मिनिटं झोपला. क्लाउड छान आहे. आले ना 2 मिनिटं. स्वरूपी ह्याचं आपल्या हाय मंडळी, नमस्कार. आता आम्ही रूमवरून हॉटेलला आलो आहोत. आणि गाणगापूरला पण आत्ताच आम्ही जाऊन आलो. खूप छान सगळी दर्शन झाली. पूर्ण दिवस आमचा मस्त गेला एकदम. ॲज पर प्लॅन, कुठेच काही प्रॉब्लेम नाही, काहीच नाही. जसं प्लॅन केला होता त्या हिशोबाने सगळं प्लॅननुसारच आमचं सगळे दर्शन आणि सगळं होत गेलं. प्रवास पण यांचा मागे आणि आजचा दिवस खूप छान गेला, खूप छान. आणि आता जेवण करून आम्ही रूमवर जाऊन मजा करणार आहोत. आणि इथेच रूमच्या बाजूला नाही एक हॉटेल अन्नपूर्णा म्हणून आहे, बघू कसं त्यांचं फूड असेल. आणि हे सगळे बघा एकदम मजा येते का. ऑन द रॉक्स. आणि यक्षित बघा, आम्ही हॉटेलला कुठे पण गेलो मुंबईत पण, तरी पण आम्ही त्याला तेवढ्या वेळापुरतं फक्त मोबाईल देतो, बिझी ठेवतो, नाही तर आम्हाला काही खायला देत नाही तो. चला बाय.